नेमका दादा पण येणं इथे तू जर असता ना तर त्याने नक्की मार्क काढला असता या सगळ्यात. खरं आहे तुमचं. आदित्य सर असते तर नक्की काहीतरी मार्ग निघाला असता. पण आता ते नाहीयेत म्हणल्यावर आपल्यालाच काहीतरी मार्ग काढावा लागेल. सगळ्यात आधी ना ते शोधून काढायला पाहिजे की नेमकं कुठं चुकलं. पण तेच कळत नाही. प्रीतम सर, एवढं मात्र नक्की आहे की घरापासून तिकडं पोहोचण्यापर्यंतच्या प्रवासातच नक्की काहीतरी घोळ झालाय. काहीही झालं असलं पण आता आईच्या नजरेत तर मीच दोषी ठरलोय ना. पण ना मी पण एक डिसिजन घेतलंय आता. कसला? काही करून मी आईला तिचे सगळे पैसे परत करणार आहे बघतो. प्रीतम सर, अहो काय बोलताय तुम्ही? हो. मला प्रिया मॅडमनी सांगितलं की देवी यांनी तुमचे सगळे अकाउंट बंद केले आहेत. मला सांगा, तुम्ही एवढी मोठी रक्कम कुठून देणार आहात? प्रीतम सर, मी तुला म्हटलं ना मी माझ्या डोक्यात वेगळे विषय सुरू आहेत. हाच विचार करत होतो मी. नेमकी आबांची तब्येत बिघडली म्हणून प्रिया पण तिथे गेली आहे. ती म्हणत होती मला की मी आबांकडून काही मदत मागू का. म्हटलं नाही, आपल्या घरातला प्रॉब्लेम आहे, मी क्रिएट केलाय प्रॉब्लेम, मीच सॉल्व्ह करणार आणि आपल्या घरातच सॉल्व्ह होणार. दादा नाहीये ना. तुम्ही नका काळजी करू प्रीतम सर. आदित्य सर नसले तरी मी तुमच्या सोबत खंबीरपणे उभी आहे आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. तुम्ही काहीच चुकीचं केलेलं नाहीये आणि त्यामुळेच आपल्याला मार्ग सुद्धा लवकर सापडेल. तुम्ही नका विचार करू. कापे घ्या. कोणा पारून घ्या म्हणलं ना, प्लीज घ्या. सावकाश. प्या.